रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड। ईडीकडून मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी सुरू। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी सुरू। सूत्रांची माहिती। ससूनमधील कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण। कार्यक्रम संपताच पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। सुनील कांबळे हे मारहाण आणि दादागिरी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत। भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी परमिट मिळालं आहे। सुषमा अंधारेंची टीका। राऊत आणि आव्हाडांना चौकात उलट टांगून त्यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत। शिंदेगडाचे आमदार किशोर पाटलांची टीका। जितेंद्र आव्हाडांना ताबडतोब अटक केली गेली पाहिजे। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। मुंबईत जाऊन अफजल खान आणि खिलजीवर प्रवचन द्यावं। आव्हाडांनी हिंदू देवधर्माबद्दल शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। श्रीकांत शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं। अजित पवारांची प्रतिक्रिया। पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही। शरद पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही तर सुरुवात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधील वादावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया योग्य। रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचं हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वागत। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या। दिल्लीतील बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी। काँग्रेस 48 जागांवर चाचपणी करते याचा अर्थ ठाकरे गट काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार। नितेश राणेंचं वक्तव्य। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच ठाकरे गटाकडून प्रचार सुरू। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा यवतमाळ वाशिममध्ये प्रचार सुरू। महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। प्रकाश आंबेडकरांशी राज्यात सन्मानानं चर्चा होत्या। जागा वाटपाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचं वक्तव्य। 3 पक्षांनी आधी जागा वाटपाचं सूत्र फायनल करावं। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच वंचित जागा वाटपाबाबत ठरवेल। वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। समोरच्या मागण्या वाढतच चालल्यात। छगन भुजबळांची जरांगेंवर नाव न घेता टीका। तर राज्यभरात जातीय जनगणना करण्याची भुजबळांची मागणी। छगन भुजबळांचे मानसिक संतुलन बिघडलं। आमच्या मागण्या वाढलेल्या नाहीत। जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरिता आझाद मैदानासाठी आग्रही। पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र। 20 जानेवारीला दोन्ही समाजाचं मुंबईत आंदोलन। राज्य मागासवर्गीय आयोगावर सरकारचा कोणताही दबाव नाही। विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांकडून स्पष्ट। महायुती समन्वय समितीची आज बैठक। मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठक होणार। महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित असणार। आगामी लोकसभा तयारीबाबत चर्चा होणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला लोकसभेच्या समसमान जागा मिळाव्यात। मंत्री छगन भुजबळांची मागणी। शिंदे गट आणि मनसेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही। युती करायची की नाही राज ठाकरे निर्णय घेतील। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मनसे आणि शिंदे गट एकत्र आला तर लोकसभा निवडणुकीत फायदाच होईल। मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चेवर संजय शिरसाटांचा पुनरुच्चार। निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती आहे। पुण्यात अजित पवारांचं वक्तव्य। पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याचे भावी खासदार म्हणून बॅनर्स। पुणे शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंच्या नावापुढे भावी खासदार असा उल्लेख। अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं। पुण्यात नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला अजित पवार जाणार नाहीत। शरद पवारांच्या हस्ते नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार। लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची पुण्यात महत्त्वाची बैठक। भाजपच्या केंद्रीय प्रदेश पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटीलही हजर असणार। आज माणगाव तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम। माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पार पडणार कार्यक्रम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। मुंबई गोवा महामार्ग आज अवजड वाहतुकीसाठी बंद। रायगडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग बंद। महाडमधून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रायगडच्या लोणेरेमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या
20 ते 32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सांगली शिवप्रतिष्ठानकडून जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। आव्हाडांना महाराष्ट्रात जागोजागी आणण्याचा प्रयत्न। खासदार अरविंद सावंतांसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात। उद्या दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा। राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर। काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार। राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त। शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला उद्यापासून प्रारंभ। लोकसभेच्या मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसंकल्प अभियानाची घोषणा। शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला शनिवारपासून प्रारंभ होणार। साताऱ्यात आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार। शंभूराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात 10 तारखेला आदित्य ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा। राहुल गांधींच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला। पदयात्रेचं भारत जोडो न्याय यात्रा असं नामकरण। 14 जानेवारीला मणिपूरची राजधानी इम्फाळमधून पदयात्रेला सुरुवात होणार। पंकजा मुंडेंचा सरकारलाच घरचा आहेर। आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळातून काहीच काम होत नाही। पंकजा मुंडेंची टीका। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा। राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यात सर्वेक्षण। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 100 कुटुंबामागे एका प्रगणकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या सूचना। जरांगे पाटलांचा जालन्यातील गोदाकाठच्या गावांमध्ये संवाद दौरा। कोठाळ गावात जरांगेंचं 51 ट्रॅक्टरची रॅली काढून स्वागत करण्यात आलं। मराठा समाजाला मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगेंचं सरकारला आवाहन आहे। नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण होणार। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घरोघरी सर्वेक्षण होणार। सर्वेक्षणासाठी 5000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती।